राजेशाही लोणचं. राजेशाही लोणचं. काही म्हणजे आणि काकू, पुन्हा अगदी हेल्दी आहे. हो का? त्याच्यात तेलात तेल वगैरे एकही थेंब नाही. असं कसं? पण लोणचं म्हणल्यावर तर तेल असतंच की. नाही, अजिबात नाही. जरा आगळं वेगळं तेच दिसतंय. तर आगळं वेगळं लोणचं आहे. शिकवलं कोणी तुम्हाला हे लोणचं? मी स्वतःच तयार केलं? तयार केलं. फार छान. तर लोणच्यात लोणचं नाव घेऊ कोणचं? नाव आहे राजेशाही लोणचं, जे आपल्याला दाखवणार आहे जयश्री काकू. लागणारं साहित्य काय ते पटकन घेऊन या. ठरलेलं आहे आमचं, करायचं आहे राजेशाही लोणचं. लोणचं. साहित्य कोण सांगणार आहे? साहित्य सांगा. सांगते मी. खारीक, काळ्या मनुका, पिठी साखर, आलं, बदामाचे तुकडे, अक्रोडचे तुकडे, मीठ, तिखट आणि भाजलेलं जिरं. बस. वा वा, खारीक भिजवलेली दिसते. भिजवलेली खारीक आणि काळ्या मनुका आदल्या दिवशी लिंबाच्या रसात बुडवून ठेवायच्या, म्हणजे खारीक मऊ होते. हं. लिंबाच्या रसात? लिंबाच्या मग रसात. त्याच्यामुळे ते असं जरा नाही नाही नाही, खूप टेस्टी लागतंय. आंबट नाही होणार ना? पण मला एक विचारायचंय, पाणी अधिक लिंबाचा रस ना, नाही, का फक्त लिंबाचा रस? लिंबाच्या रसातच. मग मला थोडी चाखून बघण्यात इंटरेस्ट आहे. आंबट झाली नाहीये ना खारी? नाही, त्याच्यामध्ये साखर येईल ना. मस्त हा, लागते. पण त्याच्यामध्ये आलं पण आहे. राजेशाही तर आहे. लोणचं कसं होतंय ते बघूया. काय करायचंय पहिल्यांदा? एक बाउल लागेल त्याच्यासाठी. बरं, ठीक आहे. मी आता खाऊन बघितल्यावर मला हो कळलं, हो, नाही नाही. खारकेचा गोडवा आणि आणि लिंबाच्या रसाचा आंबटपणा. आंबटपणा, इतकं सुंदर सुंदर कॉम्बिनेशन झालंय. combination आहे. फार सुरेख. म्हणून तर ते राजेशाही आहे ना. हो, खरंच आहे. आणि तुम्ही स्वतः ही रेसिपी हो, तयार केली recipe मी म्हणजे तयार फारच केली. मज्जा. थोडं थोडंच घेऊ का? घेऊ. हो, घ्या की. घ्या की थोडा. कारण हे लोणचं असं आहे की ते केलं की लगेच संपतं. असं आहे होय? नाहीतर हे फ्रीज मध्ये 8 दिवस टिकतं. 8 दिवस टिकतं? हो, पण ते फ्रीज मध्ये ठेवायचं. पहिल्यांदा खारीक घेतली, आता काळ्या मनुका घालायच्या. ह्या पण लिंबाच्या रसात भिजवलेल्या? हो, लिंबाच्या रसातच भिजवलेल्या आहे. आता पिठी साखर घालायची. आता ही लिंबाच्या रसात भिजवली आहे त्या अंदाजाने आपण घालायची जरा. लोणच्यामध्ये पिठी साखर पहिल्यांदाच हो, पाहतोय मी. कारण जयश्री काय आहे, काकू. लिंबाचा रस आहे, आलं आहे, त्याच्यामुळे सगळं सुरेख आहे त्याच्यात. आता हे आलं पण सगळं लागणार आहे, कारण पाचक आहे आलं. तुम्ही जॉब करायचात का? हा, पहिल्यांदा केला होता, पण नंतर नाही. आणि 15 वर्ष मी हे बालवाडी बालवाडी चालवली. चालवली. बदाम, बदाम. पिठी साखर, आलं, बदाम, अक्रोड. आता अक्रोड घालतेय. आता भाजलेलं जिरं घालते, वा. म्हणजे मग ते दाताखालती आलं की छान लागतं. हो, तसं सगळं दाताखाली येणारच आहे याच्यात. हो, सगळं ते. अक्रोड काय, बदाम काय. आता आपण तिखट घालूया. हे तिखटवालं तिखट आहे का रंगाचं आहे? रंगाचं आहे असं. हम्म. थोडं तिखट पण आहे, म्हणजे आता लागेल तसं थोडं चविष्टच करते. पुढे काय आता? आता आपण तिखट घातलेलं आहे हा. आणि आता शेवटी मीठ घालायचं. आणि आता हे मस्तपैकी कालवायचं.